Hello everyone. In last lecture we see definition and classification of gastrointestinal agent and gastrointestinal disorders. Which are the gastrointestinal disorders? Tell me. Yeah, obviously achlorhydria. We say that hypoacidity. Okay, hyperacidity. Next diarrhea. Next, constipation. Okay, these are the gastrointestinal disorders. And what is their classification of gastrointestinal agent? Agentचं classification काय? First, acidifying agent. Example, dilute HCl. Second, antacid. Examples, sodium bicarbonate, magnesium trisilicate, aluminium hydroxide gel or calcium carbonate. These are the antacids. Third, protective and adsorbent. Examples are bismuth subcarbonate and kaolin. And last, cathartic, that we called purgative and laxative. Examples are glycerin, methyl cellulose. These are the examples. आता आपण स्टार्ट करू नेक्स्ट पॉइंट, दॅट इज अ ॲसिडिफाईंग एजंट. आपण आता क्लासिफिकेशन बघितलं, पहिला क्लास आहे ॲसिडिफाईंग एजंट. तर आता मला सांगा ॲसिडिफाईंग एजंट म्हणजे काय? अगदी बरोबर, असे एजंट जे काय करणार, ॲसिडिफाय करणार. बरोबर आहे. मग ॲसिडिफाईंग एजंट आपण कोणत्या डिसीजवर ट्रीट करणार? गुड, हायपोॲसिडिटी और अक्लोराहायड्रिया. कारण की त्या पेशंटमध्ये ऑलरेडी HClचं कॉन्सन्ट्रेशन कसं असतं, कमी. HCl एकतर लेस असणार किंवा अब्सेंट असणार. बरोबर आहे. मग आपल्याला असे एजंट द्यावं लागतील जे काय करतील, त्यांचे HClची लेवल इन्क्रीज करा. का बरं? कारण की आपल्याला माहिती स्टमकमध्ये HClच काय करत असतं, फूडचं डायजेशन. त्यामुळे तो झाला इसेन्शियल कंपोनंट. बरोबर आहे. जे की आपल्या स्टमकमध्ये असायलाच पाहिजे. बरोबर, जेणेकरून डायजेशन कसं होणार, प्रॉपरली. आणि डायजेशन प्रॉपरली झालं तर आपल्याला न्यूट्रियंट्स वगैरे प्रॉपरली भेटतील. बरोबर आहे. आता मला सांगा मग पहिला क्लास कोणता आहे? ॲसिडिफाईंग एजंट. व्हॉट इज द डेफिनेशन? द एजंट विच इन्क्रीजेस द लेवल ऑफ गॅस्ट्रिक ॲसिड इन स्टमक आर नोन ॲज ॲसिडिफाईंग एजंट. असे एजंट जे काय करतात, स्टमकमध्ये गॅस्ट्रिक ॲसिडची लेवल काय करतात, वाढवतात. गॅस्ट्रिक ॲसिड म्हणजेच आपली HCl. ठीक आहे, त्याला आपण काय म्हणणार, ॲसिडिफाईंग एजंट. ओके. आता HCl कॉन्सन्ट्रेटेड आपण त्या पर्सनला देऊ शकल का? नाही. तर त्याचा रेस्पिरेटरी ट्रॅक, अन्ननलिका, इसोफॅगस सगळं काय करू शकतो, डॅमेज करू शकतो. बरोबर आहे. मग आपण त्याला कसं देणार, डायल्यूट. ठीक आहे, म्हणून त्याचं एक्झाम्पल काय, डायल्यूट HCl, दॅट इज डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. बरोबर आहे. तर मग मला सांगा, आता ॲसिड आहे, मग ते आपण कसं घेणार? आपण जर तोंडाने घेतलं समजा, हो तोंडानेच घेणार, काही डाऊट नाही त्याच्यात. पण घेतलं तर डायरेक्ट आपल्याला ते ॲसिड आपल्या दातांना जर लागलं तर दातांना काय करतं, ते मोटल्ड करतं, दातांचा कलर चेंज करू शकतं. बरोबर आहे. मग ते कसं घेणार? अगदी बरोबर आहे. आपण काय करणार, त्याला विथ द हेल्प ऑफ स्ट्रॉ. कारण की ते दातांना जर लागलं डायल्यूट HCl तर दातांचा कलर काय होतो, चेंज होऊन जातो, मोटल्ड होतो. आलं लक्षात? त्यामुळे त्याला नेहमी आपण कशाने ज्या पर्सनला ते द्यायचं असेल तेव्हा ते कशाने देणार, विथ द हेल्प ऑफ स्ट्रॉ, जेणेकरून डायरेक्ट ते कुठं जाईल, आपल्या स्टमकमध्ये. ओके, दातांना वगैरे लागणार नाही. हे झालं आपण त्याचं प्रिकॉशन. आता बघू आपण मोनोग्राफ ऑफ डायल्यूट HCl. मी तुम्हाला सांगितलं मोनोग्राफ काय म्हणते, एखाद्या ड्रगबद्दल, एखाद्या कंपाऊंडबद्दल त्याची डिटेल स्टडी करणं. ओके, तर डिटेल स्टडी करू. हायड्रोक्लोरिक ॲसिड त्याचं नाव आहे. मॉलिक्युलर फॉर्म्युला काय आहे, HCl. ओके, काय आहे, HCl. हा काय झाला त्याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला. नेक्स्ट सिनोने, अजून कोणत्या वेगळ्या नावाने ते ओळखला जातो? एक तर म्युरियाटिक ॲसिड अँड स्पिरिट ऑफ सॉल्ट. कोणता आहे सॉरी, म्युरियाटिक ॲसिड अँड स्पिरिट ऑफ सॉल्ट. हे अदर नेम आहेत कशाचे, हायड्रोक्लोरिक ॲसिडचे. आता बघू त्याच्या प्रॉपर्टीज. प्रॉपर्टीज दोन असतात, एक तर फिजिकल आणि दुसरं कोणत्या, केमिकल. फिजिकल प्रॉपर्टी जे की आपण काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. बरोबर आहे. काय करू शकतो, ऑब्झर्व करू शकतो. त्याला काय म्हणतो आपण, फिजिकल प्रॉपर्टी, जे की आपण डोळ्यांनी बघू शकतो. जसं त्याचा कलर झाला, टेस्ट जी की आपण ऑब्झर्व करू शकतो. ठीक आहे. सोल्युबिलिटी चेक करू शकतो, त्याची ओडर चेक करू शकतो, त्याचा नेचर चेक करू शकतो. बरोबर आहे. लिक्विड आहे, गॅस आहे, क्रिस्टलाइन आहे. ओके, हे आपण जे की फिजिकली ऑब्झर्व करू शकतो, म्हणून त्याला काय म्हणतो आपण, फिजिकल प्रॉपर्टीज. बघा बरं, मग फिजिकल प्रॉपर्टीज काय आहे, हायड्रोक्लोरिक
हायड्रोक्लोरिक ऍसिडची कलर कसा असतो, कलरलेस टू लाईट येल्लो. कसा आहे, कलरलेस मीन्स व्हाईट. ओके, कलरलेस टू लाईट येल्लो लिक्विड. कसा आहे, कलरलेस टू लाईट येल्लो लिक्विड. आधी आपण जर त्याला फ्रेशली प्रिपेअर केलं तर तो कलरलेस असतो, म्हणजे ट्रान्सपरंट असतो. पण नंतर जेव्हा आपण त्याला थोड्या वेळ असं स्टोअर करून ठेवलं तर तो त्याचा कलर चेंज करायला लागतो. तो कुठं होऊन जातो, लाईट येल्लो कलर. ओके, ओडर कशी आहे त्याची, पंजंट. ऍसिड आहे त्यामुळे त्याची स्मेल कशी असणार, ओडर कशी असणार, उग्र असणार, म्हणून त्याची ओडर कशी आहे, पंजंट. सोल्युबिलिटी मिसिबल विथ वॉटर अँड अल्कोहोल. वॉटर आणि अल्कोहोल मध्ये कसा आहे, तो मिसिबल आहे, इझिली मिक्स होऊन जातो. ही त्याची आहे प्रॉपर्टी. कोणत्या, फिजिकल प्रॉपर्टी. रिपीट करते, कलर, कलरलेस टू लाईट येल्लो लिक्विड, ओडर पंजंट, सोल्युबिलिटी मिसिबल विथ वॉटर अँड अल्कोहोल. नेक्स्ट आपण बघू त्याच्या केमिकल प्रॉपर्टी. ठीक आहे, केमिकल प्रॉपर्टी काय म्हणते, व्हेन इट इज ट्रीटेड विथ स्ट्रॉंग बेस लाईक NaOH, दॅट इज स्टँडर्ड 1 नॉर्मल NaOH युजिंग मिथिल रेड ॲज अ इंडिकेटर. आता इथं टायट्रेशन सुरू होणार, बरोबर आहे. म्हणजे ह्या ठिकाणी ही रिॲक्शन जी आहे आता मी तुम्हाला सांगणार आहे ती त्याच्या ॲसेमध्ये आपण चेक करणार आहोत. जेव्हा ॲसिड बेस टाईप ऑफ टायट्रेशन आपण बघू, ठीक आहे, त्यामध्ये त्याची पर्टिक्युलर हीच रिॲक्शन यूज होणार आणि त्यामध्ये आपण काय यूज करणार, मिथिल रेड ॲज अ इंडिकेटर. इंडिकेटरचा यूज काय असणार, टू नो द कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन. आपल्याला तिथं सॉल्ट फॉर्मेशन त्या सोल्युशनमध्ये कळणार नाही आणि रिॲक्शन झाली हे सुद्धा दिसणार नाही, बरोबर आहे. मग रिॲक्शन झाली हे जर सिम्बॉल दिसण्यासाठी आपण काय करतो, इंडिकेटर यूज करतो. ते काय शो करतं आपल्याला, की कम्प्लिशन ऑफ रिॲक्शन. काय कोण शो करतं, इंडिकेटर. बघा बरं, मग या ठिकाणी काय म्हणते, मग रिॲक्शन एक आपण काय केलं, व्हेन इट इज म्हणजे कोण, HCl. When it is treated with strong base like NaOH, when it is treated with strong base NaOH, it goes under neutralization reaction. तुम्हाला सगळ्यांना माहिती न्यूट्रलायझेशन रिएक्शन म्हणजे काय, जेव्हा ऍसिड आणि बेस एकमेकांसोबत ट्रीट होतात ते काय देतात, सॉल्ट अँड वॉटर. त्यालाच आपण कोणती रिएक्शन म्हणत असतो, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. बघा काय होणार, NaCl प्लस H2O, बरोबर आहे. HCl, NaOH, NaCl आणि OH H कडे जाणार. पॉझिटिव्ह निगेटिव्ह अट्रॅक्शन काय तयार होणार, NaCl अँड H2O, ज्याला आपण काय म्हणणार, सॉल्ट अँड वॉटर. अँड धिस रिएक्शन इज युज्ड इन दिस ॲसे. ह्याच्या आपण ॲसे मध्ये सुद्धा काय करणार, ही रिएक्शन यूज करणार, ॲसे ऑफ हायड्रोक्लोरिक ॲसिड. आलं लक्षात. ही झाली तुमची पहिली केमिकल प्रॉपर्टी. कोणती आहे, न्यूट्रलायझेशन रिएक्शन. जेव्हा आपण हायड्रोक्लोरिक ॲसिडला बेस सोबत रिएक्ट करू, NaOH म्हणजे सोडियम हायड्रॉक्साईड सोबत ट्रीट केलं तर ते काय देणार, सॉल्ट आणि वॉटर. काय देणार, सॉल्ट आणि वॉटर. ही झाली पहिली टेस्ट. सेकंड टेस्ट आहे, व्हेन इट इज ट्रीटेड विथ मेटल. झाली का, लिहून घ्या तोपर्यंत मी वरचं मोडते. व्हेन इट इज ट्रीटेड विथ मेटल, इट इज म्हणजे कोण, सेकंड प्रॉपर्टी बघा. इट इज म्हणजे ऑब्वियसली हायड्रोक्लोरिक ॲसिड. व्हेन इट इज ट्रीटेड विथ मेटल विथ इव्हॅल्युएशन ऑफ हायड्रोजन. व्हेन इट इज रिॲक्ट विथ मेटल, काय म्हणते, जेव्हा हायड्रोक्लोरिक ॲसिड मेटल सोबत रिॲक्ट होईल तेव्हा तो काय करतो, इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन. काय करतो, इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजनचं काय करतो, हायड्रोजन बाहेर टाकतो. आता बघा बरं रिएक्शन कशी होणार. एखादा HCl ला कशासोबत ट्रीट करायचं आहे, HCl घेतला त्याला कशासोबत ट्रीट करणार आपण, मेटल कोणतं घेऊ, झिंक. ठीक आहे. HCl आपण 2 क्वांटिटी मध्ये घेतलं, 2 मोल घेतलं, 2 मोल ऑफ HCl ट्रीटेड विथ झिंक. काय होणार, इन प्रेझेन्स ऑफ एअर. ही रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स मध्ये होणार, एअर, दुसरं काहीच नसणार या ठिकाणी. रिएक्शन झाल्यानंतर काय होणार, ZnCl2 बाहेर पडणार, ज्याला आपण काय म्हणतो, झिंक क्लोराईड. काय म्हणतो, झिंक क्लोराईड बाहेर पडणार. मला सांगा
Zn आणि हा Cl2 बाहेर पुन्हा इकडे एक Cl, कारण की स्टार्टिंगला काय 2 म्हणजे काय यूज होणार 2Cl. ZnCl2 बाहेर पडणार आणि त्याचबरोबर काय होणार 2H. दॅट इज इव्हॉल्युशन ऑफ H2 गॅस. काय होणार H2 गॅस काय होणार इव्हॉल्व उडून जाणार. आलं लक्षात. ही रिएक्शन दुसरी आहे. व्हेन इट इज रिएक्ट विथ मेटल इट गिव्स इव्हॉल्युशन ऑफ हायड्रोजन. हायड्रोजन गॅस काय होणार त्या ठिकाणी इव्हॉल्व होणार. ही रिएक्शन कोणाच्या प्रेझेन्स होणार इन द प्रेझेन्स ऑफ एअर. काय तयार होईल HCl घेतलं, हायड्रोक्लोरिक ऍसिड कशासोबत ट्रीट केलं आपण झिंक मेटल सोबत ट्रीट केल्यानंतर काय देणार झिंक क्लोराईड आणि इव्हॉल्युशन ऑफ H2 गॅस. नेक्स्ट तिसरी प्रॉपर्टी द प्रेझेन्स ऑफ क्लोराइड आयन विल कॉजेस प्रेसिपिटेशन ऑफ इन्सोल्युबल क्लोराइड ऑफ सम मेटल्स. ही आठवा बरं रिएक्शन ज्यामध्ये आपण काय केलं क्लोराइड आयन्सची प्रेसिपिटेशन फॉर्ममध्ये म्हणजे सिल्वर मेटल सोबतच्या प्रेसिपिटेट फॉर्ममध्ये बघणार. म्हणजे त्या ठिकाणी आपण काय चेक करणार क्लोराइडची इम्प्युरिटी. ही रिएक्शन कुठं बघितली होती नीट बघून मला सांगा. रिएक्शन कुठं बघितलेली आहे ऑब्विसली तुमच्या लक्षात आला असेल. ही रिएक्शन आपण लिमिट टेस्टमध्ये बघितली आहे. लिमिट टेस्ट फॉर क्लोराइडच्या. ओके क्लोराइडची इम्प्युरिटी चेक करण्यासाठी त्या ठिकाणी सिल्वर नायट्रेट घेतलं त्याला कशासोबत ट्रीट केलं हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत. काय देणार AgCl देणार सिल्वर क्लोराइड आणि ते सिल्वर क्लोराइडचं काय होणार प्रेसिपिटेटच्या फॉर्ममध्ये डिपॉझिशन आणि तेच आपण काय करणार कम्पेअर करणार स्टँडर्ड सोबत इन द फॉर्म ऑफ ओपॅलेसन्स. तेच आपण कशासोबत कम्पेअर करणार ओपॅलेसन्सच्या फॉर्ममध्ये कंपॅरिझन करणार. हीच रिएक्शन आहे जेव्हा सिल्वर नायट्रेट कशासोबत ट्रीट होतं हायड्रोक्लोरिक ऍसिड सोबत ट्रीट होतं ते काय करतं सिल्वर क्लोराइडची इम्प्युरिटी म्हणजे क्लोराइडची इम्प्युरिटी येते आणि ते क्लोराइड कशासोबत प्रेसिपिटेशन झालं असते मेटल सोबत. ह्या ठिकाणी सिल्वर हे काय आहे एक प्रकारचं मेटल त्याला कशासोबत ट्रीट करणार क्लोराइड सोबत. म्हणजे काय तयार झालं सिल्वर क्लोराइडचं प्रेसिपिटेशन. काय तयार झालं प्रेसिपिटेशन पीपीटी तयार झाली आणि ती कुठं डिपॉझिट होणार ॲट द बेस. आणि जेव्हा आपण त्याला प्रॉपरली मिक्स करू ते कसं दिसणार इन द फॉर्म ऑफ ओपॅलेसन्स दिसणार आणि तेच आपण काय करतो स्टँडर्ड सोबत कम्पेअर करतो. ही झाल्या त्याच्या केमिकल आणि फिजिकल प्रॉपर्टी. आता मला सांगा बरं ह्याची स्टोरेज कसं करणार. आता आपण मोनोग्राफ शिकणार आहोत त्याचा बरोबर आहे मोनोग्राफ शिकत आहोत. त्याचं नाव बघितलं ऑदर नेम बघितलं त्याचा कलर ऑर्डर बघितली त्याची केमिकल प्रॉपर्टीज बघितल्या. मग आता मला सांगा त्याची स्टोरेज कंडिशन कशी असतात. कसं स्टोअर करणार वेल क्लोज्ड कंटेनर. कशा व्यवस्थित वेल क्लोज्ड कंटेनर मध्ये स्टोअर करणार आणि टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअसच्या वर नसलं पाहिजे. ओके हे काय झाली त्याची स्टोरेज कंडिशन. इट इज शुड बी स्टोर इन वेल क्लोज्ड ग्लास टॉपर कंटेनर अँड टेम्परेचर नॉट एक्सिडिंग 30 डिग्री सेल्सिअस. 30 डिग्रीच्या वर त्याचं टेम्परेचर नसलं पाहिजे. ही काय झाली त्याची स्टोरेज कंडिशन. आता बघू आपण त्याची युजेस. स्टोरेज कंडिशन सिम्पली चांगलं स्टॉपर असलेल्या ग्लासवेअर्समध्ये त्याला स्टोअर करायचं जेणेकरून तिथं कुठेही ऑक्सिजन वगैरे त्या ठिकाणी जाणार नाही. व्यवस्थित कंटेनरमध्ये त्याला व्यवस्थित स्टोअर करायचं आणि त्या ठिकाणी काय करायचं परत टेम्परेचर 30 डिग्री सेल्सिअसच्या वर नसलं पाहिजे अशा ठिकाणी त्याला स्टोअर करायचं. ही झाली त्याची स्टोरेज कंडिशन. नंतर बघू आपण त्याचा युजेस. युजेस ऑफ डायल्यूट HCl काय असणार यूज. पहिला तर इट इज अ कॉमन लॅबोरेटरी रिएजंट. पहिला कोणता आहे इट इज कॉमन लॅबोरेटरी रिएजंट. सेकंड यूज गुड. काय आहे दुसरा यूज ॲज अ ॲसिडिफाईंग एजंट. ॲज अ acidifying agent to treat कशाला ट्रीट करण्यासाठी गुड अक्लोरहायड्रिया टू ट्रीट अक्लोरहायड्रिया. नेक्स्ट पहिला कोणता आहे कॉमन लॅबोरेटरी एजंट. सेकंड यूज्ड ॲज अ ॲसिडिफाईंग एजंट टू ट्रीट अक्लोरहायड्रिया. अक्लोरहायड्रियाला ट्रीट करण्यासाठी. नंतर टू रिमूव्ह रस्ट. टू रिमूव्ह रस्ट
रस्टिंग रिमूव्ह करण्यासाठी, बरोबर आहे. स्टीलवरची किंवा आयर्नची रस्टिंग सगळ्यांना माहिती, गंज रिमूव्ह करण्यासाठी काय यूज करतो आपण, ॲसिडिक म्हणजे डायल्यूट हायड्रोक्लोरिक ॲसिड. ओके. अजून कशासाठी करणार आपण, अगदी बरोबर आहे, क्लिनिंग पर्पजेस. आलं लक्षात. कशासाठी, हाऊस होल्ड क्लिनिंग. हे 4 कशाचे यूज आहेत, डायल्यूट HCl कोणता आहे, इट इज अ कॉमन लॅबोरेटरी रिएजंट. नेक्स्ट ॲज अ ॲसिडिफाईंग एजंट टू ट्रीट क्लोरहायड्रिया. नंतर टू रिमूव्ह रस्ट. अँड लास्ट हाऊस होल्ड क्लिनिंगसाठी सुद्धा आपण काय करतो, ह्या हायड्रोक्लोरिक ॲसिडचा यूज करतो, जो की काय आहे, ॲसिडिफाईंग एजंट. आणि आपण त्याला कशामध्ये यूज करणार, ॲज अ गॅस्ट्रो इंटेस्टायनल एजंट म्हणून. इथपर्यंत आलं का लक्षात. हे झालं ॲसिडिफाईंग एजंट आणि त्याचं एक एक्झाम्पल. आता आपण नेक्स्ट पॉईंट बघू. दुसरा क्लास कोणता आहे, पहिला झाला ॲसिडिफाईंग एजंट, दुसरा क्लास कोणता आहे, अगदी बरोबर आहे, कोणता आहे, अँटॅसिड. आता आपण बघू अँटॅसिड काय असतं ते. ठीक आहे. अँटॅसिड मला सांगा, आता अँटॅसिड सगळ्यांना माहिती आहे, जे की काय करतात, एक्सेस ॲसिडिटी जी काय एक्सेस ॲसिडची लेवल आहे त्याला न्यूट्रलाइज करतं आणि नॉर्मलला आणून सोडतं, त्यालाच आपण काय म्हणतो, अँटॅसिड. मग काय डेफिनेशन अँटॅसिडची बघा बरं, द सबस्टन्स विच रिॲक्ट विथ गॅस्ट्रिक ॲसिड, द सबस्टन्स विच रिॲक्ट विथ गॅस्ट्रिक ॲसिड and lower the acidity of gastric content and simply neutralizes the excess acid in the stomach. काय करतं, जी काही वाढलेली ॲसिडची लेवल आहे त्याला काय करतं, न्यूट्रलाइज करायचं किंवा ती ॲसिडची लेवल लोअर करायचं काम कोण करणार, अँटॅसिड. म्हणून हे पर्टिक्युलरली जे अँटॅसिड आहेत हे सगळे कसे असतात, वीक बेसिस. कसे असतात, वीक बेसिस असतात. आणि वीक बेसिसच आपण काय म्हणून यूज करतो, ॲज अ अँटॅसिड म्हणून. नेक्स्ट बघा, मग बरं अँटॅसिडचा यूज फक्त ॲसिडिटी कमी करण्यासाठीच होतो का, होतो. पण त्याचबरोबर ॲसिडिटीमुळे जे काही त्रास होणार असतात, ठीक आहे, ॲसिडिटीमुळे जे काही त्रास, कोणाच्या छातीमध्ये जळजळ होतं त्याला आपण म्हणतो हर्टबर्न. ठीक आहे, हर्टबर्न होत असेल किंवा गॅस्ट्रायटिस सुद्धा होता, स्टमकला इन्फ्लामेशन होते किंवा त्या ठिकाणी काय होणार, अल्सर सुद्धा तयार होतो, ज्याला आपण काय म्हणतो, पेप्टिक अल्सर. आलं लक्षात. पेप्टिक अल्सर कशामुळे होतं, जेव्हा त्या ॲसिडची आपल्या गॅस्ट्रो इंटेस्टायनल वॉलवर काय होणार, बंबार्डिंग होणार आणि त्या ठिकाणी म्युकस मेम्ब्रेनचं काय होणार, लेजन, जे की म्युकस मेम्ब्रेन काय म्हणून ॲक्ट करतं, ॲज अ प्रोटेक्टिव्ह म्हणून यूज होतं. तिथे ठिकाणी त्याच्या बंबार्डिंग होणार, म्युकस मेम्ब्रेन त्या ठिकाणी जखम होणार त्या म्युकस मेम्ब्रेनला आणि ती लेअर डॅमेज झाल्यामुळे त्या ठिकाणून काय होणार, ब्लिडिंग होणार आणि त्याच कंडिशनला आपण काय म्हणतो, पेप्टिक अल्सर. जसे माउथ अल्सर असतात, जसं तोंडामध्ये सुद्धा आपण तोंड येणं म्हणतात, जखम छाले पडतो म्हणतो, तसंच कशामध्ये होणार, आपल्या स्टमकमध्ये सुद्धा होतो, त्याला काय म्हणतो आपण, पेप्टिक अल्सर. आणि लक्षात, तोंडामधले तरी काही वेळानंतर कमी होऊ शकतात पण स्टमकमध्ये ऑलरेडी ॲसिड प्रेझेंट असतं. जर अजून ॲसिडची लेवल वाढली, ॲसिडिटी वाढली तर अजून तो अल्सर जास्त प्रमाणात प्रोड्यूस करू शकतो. आणि लक्षात, त्यामुळे इट इज युज्ड इन द हर्टबर्न, गॅस्ट्रायटिस मीन्स इन्फ्लामेशन ऑफ स्टमक अँड नेक्स्ट पेप्टिक अल्सर. ओके, ह्या कंडिशनमध्ये सुद्धा आपण काय यूज करतो, अँटॅसिड, टू लोअर और न्यूट्रलाइज द एक्सेस ॲसिड. आणि लक्षात. मग आता बघू आपण क्लासिफिकेशन. जसं गॅस्ट्रोइंटेस्टायनल एजंटचे सुद्धा क्लासिफिकेशन होते तसे आता अँटॅसिडचे सुद्धा काय आहेत, क्लासिफिकेशन. बघा बरं, मग कोणता क्लास आहे, अँटॅसिडचे मेन 2 क्लास आहेत, एक तर सिस्टमिक अँटॅसिड आणि सेकंड नॉन सिस्टमिक अँटॅसिड. कोणता आहे, सिस्टमिक अँटॅसिड, दुसरं कोणतं आहे, नॉन सिस्टमिक अँटॅसिड. सिस्टमिक अँटॅसिडला आपण ॲब्झॉर्बेबल सुद्धा म्हणतात, ॲब्झॉर्बेबल अँटॅसिड, आणि ह्याला म्हणतो नॉन ॲब्झॉर्बेबल. काय म्हणतो, नॉन ॲब्झॉर्बेबल अँटॅसिड. ठीक आहे, सिस्टमिक अँटॅसिड त्याला नावातच आहे बघा, ॲब्झॉर्बेबल म्हणजे असे अँटॅसिड ज्याचा बेस कोण ॲब्झॉर्ब करतं, जे की काय करतं, त्याचा बेस कोण ॲब्झॉर्ब करतं, सिस्टमिक ब्लड काय करतं, ॲब्झॉर्ब करतं. आणि मला सांगा, ब्लड न्यूट्रल असतं,
ठीक आहे. ब्लडने जर ॲसिड बेसिक कंटेंट जास्त ॲब्झॉर्ब केलं तर ॲटोमॅटिक ब्लडचा पीएच कसा व्हायला लागेल, चेंज व्हायला लागेल आणि तो स्लाइटली कसा होईल, अल्कलाईन. आणि ते काय कॉज करणार, सिस्टिमिक अल्कलोसिस. काय कॉज करणार, सिस्टिमिक अल्कलोसिस. कारण की त्या ठिकाणी काय होणार, पीएच काय होणार, चेंज. आलं लक्षात, कसं होणार, स्लाइटली अल्कलाईन. कशामुळे होणार पीएच चेंज, कारण की त्या ठिकाणी ब्लड काय करत आहे, तो बेसिक कंटेंट काय करत आहे, ॲब्झॉर्ब करत आहे. म्हणून ह्याला काय म्हणतो आपण, सिस्टिमिक अँटॅसिड, जे की काय करतात, बेसिक कंटेंट ॲब्झॉर्ब करतात आणि ब्लडचा पीएच काय करतात, अल्टर करतात. तो स्लाइटली कसा करणार, अल्कलाईन करणार. म्हणून ते काय कॉज करतात, सिस्टिमिक अल्कॅलोसिस. काय करणार, सिस्टिमिक अल्कॅलोसिस कॉज करणार. आलं लक्षात. त्यामुळे ब्लडचा पीएच कसा होणार, स्लाइटली अल्कलाईन. आपल्याला कसा पाहिजे, आयसोटोनिक न्यूट्रल पाहिजे. ह्या ठिकाणी ब्लडचा पीएच काय होत आहे, चेंज. कशामुळे, कारण की हा कोणता अँटॅसिड आहे, ॲब्झॉर्बेबल, जे की काय करत आहे, बेसिक कंटेंट काय करत आहे, ॲब्झॉर्बेबल. म्हणून त्याला आपण काय म्हणतो, सिस्टिमिक अँटॅसिड. आणि त्याचं एक्झाम्पल आहे सोडियम बायकार्बोनेट. कोणतं आहे, सोडियम बायकार्बोनेट. सेकंड आहे नॉन सिस्टिमिक अँटॅसिड. मला सांगा, नॉन सिस्टिमिक म्हणजे त्यालाच आपण काय म्हणतो, नॉन ॲब्झॉर्बेबल. असे अँटॅसिड जे की त्या बेसिक कंटेंटचं ॲब्झॉर्प्शन करत नाहीत आणि ॲब्झॉर्प्शन केल्यामुळे काय कॉज करणार नाही, सिस्टमॅटिक अल्कलोसिस सुद्धा करणार नाही. काय म्हणते हे मग, डज नॉट कॉज सिस्टमिक अल्कॅलोसिस. ठीक आहे, सिस्टमिक अल्कॅलोसिस कॉज करणार नाही. त्याला आपण काय म्हणणार, नॉन सिस्टमिक अँटॅसिड. काय म्हणणार, नॉन सिस्टमिक अँटॅसिड. नॉन सिस्टमिक अँटॅसिड परत सब डिवाइडेड इनटू 4 सब क्लासेस. दॅट इज फर्स्ट ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड. कोणता आहे, ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड. त्याचं एक्झाम्पल आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. कोणता आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल. किंवा जेल नाही, हायड्रॉक्साईड नुसतं लिहिलं तरी चालते, हायड्रॉक्साईड. ठीक आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. हे काय झालं, त्याचं ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिडचं एक्झाम्पल. कोणतं आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. ठीक आहे. सेकंड, पहिलं झालं ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड. सेकंड आहे कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड. कोणता आहे, कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड. त्याचं एक्झाम्पल आहे कॅल्शियम कार्बोनेट. and third magnesium containing antacid. कोणता आहे, मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड. पहिला कोणतं होतं बघा, ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटॅसिड, ज्यामध्ये काय मेन इन्ग्रेडियंट कोणता आहे, ॲल्युमिनियम. त्याचं एक्झाम्पल आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड. दुसरं एक्झाम्पल तुम्ही ॲल्युमिनियम फॉस्फेट सुद्धा होतो. ठीक आहे. सेकंड कॅल्शियम कंटेनिंग अँटॅसिड, ज्यामध्ये मेन कंटेंट कोणता आहे, कॅल्शियम. त्याचं एक्झाम्पल आहे कॅल्शियम कार्बोनेट. आणि थर्ड कोणतं आहे, मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिड. त्याचं एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम ऑक्साईड, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम कार्बोनेट, मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. हे सुद्धा कोणते, मॅग्नेशियम कंटेनिंग अँटॅसिडचे एक्झाम्पल. आणि लास्ट आहे जे म्हणजे कॉम्बिनेशन अँटॅसिड प्रिपरेशन. कोणता आहे, कॉम्बिनेशन अँटॅसिड प्रिपरेशन. इथं लिहून देते, चौथा क्लास. कॉम्बिनेशन अँटॅसिड प्रिपरेशन. कोणता आहे, कॉम्बिनेशन अँटॅसिड प्रिपरेशन. आता मला सांगा बरं,
कॉम्बिनेशन म्हणजे काय, कोणतंही अँटासिड काय करायचं, कंबाईन. कोणतं करणार मग, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड प्लस मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड. कोणतं कोणतं आहे कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन, पहिलं कोणतं आहे, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड आणि मॅग्नेशियम हायड्रॉक्साईडला कंबाईन करायचं, किंवा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईडला मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट सोबत कंबाईन केलं, प्लस मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट सोबत कंबाईन केलं, तरी सुद्धा काय होणार, कॉम्बिनेशन. सिम्पली कॉम्बिनेशन म्हणजे काय, मिक्स करायचं. कशाला, अँटासिडला. या ठिकाणी काय केलं, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेलला कशासोबत मिक्स केलं, मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड किंवा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेलला मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. दीज आर द एक्झाम्पल ऑफ कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन. ओके, कोणते कोणते आहेत बघा बरं. क्लासिफिकेशन मेन 2 क्लास आहेत, सिस्टमिक अँटासिड आणि नॉन सिस्टमिक अँटासिड. सिस्टमिक ॲसिडचे एक्झाम्पल आहे सोडियम बायकार्बोनेट. नॉन सिस्टमिक अँटासिडमध्ये परत 4 सब टाइप्स आहेत. पहिली ॲल्युमिनियम कंटेनिंग अँटासिड, ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड, कॅल्शियम कंटेनिंग अँटासिड, कॅल्शियम कार्बोनेट, आणि थर्ड मॅग्नेशियम कंटेनिंग अँटासिड. त्याचं एक्झाम्पल आहे मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड, मॅग्नेशियम कार्बोनेट. आणि लास्ट कोणता आहे, कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन. त्याचं एक्झाम्पल आहे ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल प्लस मॅग्नेशियम हायड्रॉक्साईड किंवा ॲल्युमिनियम हायड्रॉक्साईड जेल प्लस मॅग्नेशियम ट्रायसिलिकेट. हे कोणते एक्झाम्पल आहेत, कॉम्बिनेशन अँटासिड प्रिपरेशन. आता आपण बघू आयडियल प्रॉपर्टीज ऑफ अँटासिड. अँटासिडच्या आयडियल प्रॉपर्टीज कशा पाहिजेत, अँटासिडनी कोणत्या कोणत्या प्रॉपर्टी फॉलो केल्या पाहिजेत ते बघू. ओके, काय कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल अँटासिड कशा पाहिजे, काय आहे कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ आयडियल अँटासिड. फर्स्ट, दे शुड बी नॉन ॲब्झॉर्बेबल. मला सांगा, जर तो ब्लडमध्ये ॲब्झॉर्ब करत असेल तर काय करणार, ब्लडचा pH चेंज करणार. म्हणून तो कसा पाहिजे, दे शुड नॉट बी ॲब्झॉर्बेबल. ओके, दे शुड नॉट कॉजेस गॅस्ट्रिक अल्कलोसिस. पूर्ण गॅस्ट्रिकचा मीडियम त्यांनी अल्कलोसिस केला पाहिजे का, अल्कलाइन केला पाहिजे का, नाही. आलं लक्षात, कारण की आपल्याला फूड डायजेशनसाठी कशाची गरज असते, ॲसिडचीच. नंतर दे शुड नॉट इंटरफिअर विथ द ॲब्झॉर्प्शन ऑफ फूड. आपल्या फूडच्या ॲब्झॉर्प्शनमध्ये त्यांनी काही पण अडथळा नाही आणला पाहिजे. ओके, इंटरफिअर नाही झाला पाहिजे. दे शुड नॉट लिबरेट CO2. काय म्हणते, CO2 लिबरेट नाही केलं पाहिजे. दे शुड नॉट एक्झर्ट इट इफेक्ट रॅपिडली अँड ओव्हर लॉंग पिरियड ऑफ टाईम. काय केलं पाहिजे, इफेक्ट क्विक दिला पाहिजे आणि लगेच, आणि तो पिरियड कसा पाहिजे, लॉंग पिरियड टाईमसाठी तो राहिला पाहिजे. मला सांगा, तुम्हाला आत्ता ॲसिडिटी झाली आणि तो जर इफेक्ट उद्या देत असेल किंवा दुपारी देत असेल तर काही उपयोग आहे का त्या अँटासिडचा, नाही. म्हणून त्या अँटासिडचा इफेक्ट कसा पाहिजे, क्विक. म्हणजे त्याची ऑनसेट ॲक्शन आणि त्याचं जे काही लॉंग पिरियड ऑफ टाईम त्याचा इफेक्टिव्हनेस आपल्या बॉडीमध्ये राहायला पाहिजे. आलं लक्षात, क्विक ॲक्शन पाहिजे, ऑनसेट ऑफ ॲक्शन क्विक असेल पाहिजे, आणि त्याचा इफेक्ट सुद्धा कसा पाहिजे, लॉंग पिरियड ऑफ टाइम राहायला पाहिजे. नेक्स्ट, दे शुड नॉट कॉजेस डायरिया ऑर कॉन्स्टिपेशन. तरी डायरिया किंवा कॉन्स्टिपेशन कॉज नाही केला पाहिजे. लास्ट, दे शुड बी पॅलाटेबल अँड इनएक्सपेन्सिव्ह. काय म्हणते, पॅलाटेबल म्हणजे खाण्यायोग्य असला पाहिजे. ओके, तुम्हाला माहिती अँटासिडचे वेगळे वेगळे फ्लेवर्स सुद्धा असतात. ओके, त्यामुळे ते कसे पाहिजे, पॅलाटेबल खाण्यायोग्य पाहिजे, आणि कसं पाहिजे, इनएक्सपेन्सिव्ह, कसं पाहिजे, स्वस्त. आलं लक्षात. अजून एक आहे त्याचा आयडियल कॅरेक्टरिस्टिक, दे शुड इनिबिट पेप्सिन. काय केलं पाहिजे त्यांनी, पेप्सिनला इनिबिट केलं पाहिजे. पेप्सिन सुद्धा काय आहे, गॅस्ट्रिक ज्यूस HCl सिक्रेट करतो. ते HCl सिक्रेट करणारा पेप्सिन त्यांनी काय केलं पाहिजे, इनिबिट केलं पाहिजे, जेणेकरून स्टमकमध्ये ॲसिडची लेवल कशी राहील, मेंटेन. ओके, एक्सेस होणार नाही. ह्या सगळ्या काय त्याच्या आयडियल कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अँटासिड. आलं लक्षात. आता आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये बघू की ॲक्च्युली कोणते कोणते एजंट आहे. जसं आपण बघितलं क्लासिफिकेशन, सिस्टमिक अँटासिड आणि नॉन सिस्टमिक अँटासिड, त्याचे एक्झाम्पल बघितले. आता आपण त्या प्रत्येक एक्झाम्पलचं मोनोग्राफ स्टडी करणार आहोत, त्याच्या प्रॉपर्टीज, त्याचं नाव. ओके, ते बघू आपण, आणि त्याचे युजेस सुद्धा ते बघू नेक्स्ट लेक्चरला. ओके.
तोपर्यंत थँक्यू. पूर्ण व्यवस्थित बघा व्हिडिओ, अभ्यास करत चला. ओके, बाय.